हॅलो फ्रेंड्स, लगीन सराई चालू झालेली आहे आणि मी माझ्या नवीन मैत्रिणींसाठी ज्वारीची भाकरी रेसिपी टाकत आहे. तर बघा, असं पीठ मळून घ्यायचं. गरम पाणी पण घेऊ शकता किंवा मग साधं पाणी घ्या. पीठ मळून घ्या, चांगलं गोल 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 चोळून चोळून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं. बघा, भाकरी करायला खूप सोपी आहे, पण आल्यावर जवळ येत नाही तोपर्यंत खूप अवघड आहे. तर झालेलं आहे माझं पीठ मळून. ओके, आता भाकरी करते. तर हे बघा, पीठ मळून गोळा तयार आहे. आता मी भाकरी तुम्हाला थापून दाखवते. हे बघा, असं हातावर थोडं करायचा प्रयत्न करा. याने भाकरी करायला खूप सोपी होते, थापायला येते छानपैकी. आता बघा, अशी फिरवत 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 करायची. नवीन नवीन जमणार नाही. सुरुवातीला खाली सुक्कं पीठ थोडं जास्तीचं घ्या, नो प्रॉब्लेम. अशी फिरवून फिरवून तापायची. हळूहळू हळूहळू केली तर व्यवस्थित येते, गोल पण आणि छान पण. तर मैत्रिणींनो, तवा तापलेला आहे आणि आता मी भाकरी टाकते आहे. तर भाकरी अशी उचलायची, अशी टाकून द्यायची आणि याला पाणी लावून घ्यायचं. भाकरी चुकून फाटली आहे. आता ओके. हे बघा, आता भाकरी भाजायची कशी ते पण सांगते तुम्हाला. थोडंसं असं सुकल्यासारखं झालं की मग भाकरी पलटवायची. पचली का नाही ते बघूया. आता भाकरीला चेक करते. हां, तर भाकरी थोडीशी भाजत आलेली आहे. अशी व्यवस्थित दाबून भाकरी चारी बाजूने भाजून घ्यायची व्यवस्थित. आता बघा, आता भाकरी भाजली आहे. आता हिला पलटी करून टाकून ठेवायची.